नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी SY BCom बँकिंग अँड फायनान्स या विषयाच्या व्याख्यानामध्ये आपण भेटलेलो आहोत. मी डॉक्टर गीता अविनाश राशीनकर, सरस्वती मंदिर डॅट कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स पुणे 2 वाणिज्य विभागामध्ये मी कार्यरत आहे. आणि SY BCom बँकिंग अँड फायनान्स या सेमिस्टर थर्ड म्हणजे SY BComचं पहिलं सत्र हे लक्षात घ्या. त्यामधील बँकिंग फायनान्समध्ये भारतीय बँकिंग प्रणालीच्या रचनेचा आपण अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. म्हणजेच या ठिकाणी भारतीय बँक प्रणालीची रचना आपल्याला अभ्यासताना स्ट्रक्चर ऑफ बँकिंग इन इंडिया याचा अभ्यास करत असताना सुरुवातीला आपल्याला म्हणजे हे SY BComचं असल्यामुळे पहिल्यांदा FY BComला आपण साधारणतः बँक म्हणजे काय, बँकांची कार्य कोणती, बँकेची व्याख्या, बँकेची उत्क्रांती कशी झाली, बँक, बँको, बँकर्स या शब्दावरनं बँक हा शब्द कसा आलेला आहे, त्याचबरोबरीने बँकांची प्राथमिक कार्य, दुय्यम कार्ये आणि याचा अभ्यास केल्यानंतर बँकेमध्ये खाते कसे ओपन करायचे, बँक व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा आहे, हे आपण FY BComला बँकिंग अँड फायनान्स या विषयामध्ये अभ्यासलेलं आहे. आणि हे माहिती झाल्यानंतर आपण भारतीय बँक प्रणालीच्या रचनेमध्ये नेमके कोणकोणते घटक आहेत हे पाहणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणून हा आजचा विषय मी निवडलेला आहे, भारतीय बँक प्रणालीची रचना. चला पाहूया आपण भारतीय बँक प्रणालीच्या रचनेमध्ये कोणकोणत्या बँकांचा समावेश होतो. ॲक्च्युली तुम्हाला सगळ्या बँका माहीत आहेत. तुम्ही सगळीजणं कार्य करणारी मुलं आहात, काम करता, बाहेर हिंडता, विविध बँकांची नावं येता जाता वाचत असता. ही वाचणारी जी नावं आहेत ना तुम्ही, त्या सगळ्या बँकांचा समावेश बँक प्रणालीच्या रचनेमध्ये होतो. मग काही बँका सार्वजनिक क्षेत्रातील असतील, काही खाजगी असतील, तर काही विदेशी असतील, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला बँक हा घटक माहीत आहे. तुम्ही बँकेमध्ये जाता, तुमचे बँकेमध्ये अकाउंट आहेत, म्हणजे बँक ही तुम्हाला नवीन नाही आहे. तरीही या बँक प्रणालीच्या रचनेत कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो ते आपण पाहणार आहोत. आता FY BComला आपण भारतीय बँक प्रणालीची उत्क्रांती अभ्यासली आणि तसंच SYला देखील आहे भारतीय बँक प्रणालीची उत्क्रांती. बँक, बँको, बँकर्स या इटालियन शब्दावरून बँक शब्द आला असावा. माउंट किंवा मॉन्टे या शब्दावरून, म्हणजे माउंट किंवा मॉन्टे याचा अर्थ काय, ढीगभर पैसा. या ढीगभर पैसा म्हणजे बँकांसारखा पैसा देण्याघेण्याचा व्यवहार करण्यासाठी ढीगभर पैशाची गरज भासते असं तज्ज्ञांचं मत आहे. म्हणून माउंट किंवा मॉन्टे यावरनं बँक हा शब्द आला असावा असं म्हटलं जातं. कारण का मॉन्टे हे लोक हा शब्द लिहित नव्हते, त्याऐवजी बँक हा शब्द लिहिला जात होता, म्हणून बँक हा शब्द आला असावा असं म्हटलं जातं. आता भारतीय बँक प्रणालीच्या रचनेमध्ये प्रामुख्याने कोणकोणत्या बँकांचा समावेश होतो लक्षात घ्या. भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. मध्यवर्ती बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. सेंट्रल बँक, मध्यवर्ती बँक हे शब्द एकच आहेत. मग ही मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारताच्या संपूर्ण बँकिंग प्रणालीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नियंत्रण ठेवते. मग त्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका, खाजगी बँका, विदेशी बँका या सगळ्या घटकांचा समावेश होतो. विकास बँका आहेत, गुंतवणूक बँका आहेत. विविध प्रकारच्या संपूर्ण वित्तीय प्रणालीवर RBIचं नियंत्रण असतं. आणि हे नियंत्रण कशा प्रकारे आहे, यातले घटक कोणते आहेत हे तुम्हाला समजणं हा या व्याख्यानाचा उद्देश आहे. म्हणजेच भारतीय बँक प्रणालीच्या रचनेमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सर्वोच्च शिखर संस्था आहे. त्याच्याबरोबरीने व्यापारी बँका, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका, खाजगी बँका, सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, नाबार्ड, विकास बँका, गुंतवणूक बँका, औद्योगिक विकास बँक, भूविकास बँक, औद्योगिक वित्त महामंडळं,
युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया आहे, मग त्याच्यामध्ये LIC आहे, GIC आहे, राज्य औद्योगिक वित्त महामंडळ आहेत. अशा अनेक घटकांचा समावेश या बँकिंग प्रणालीच्या रचनेमध्ये होतो. मग त्यामधली बँकिंग प्रणालीच्या रचनेमध्ये आपण पहिली बँक जी बघणार आहोत ती सर्वोच्च शिखर संस्था म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हिची स्थापना कधी झालेली आहे? 1 एप्रिल 1935 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. ह्या स्थापनेपूर्वी 1934ला ॲक्ट मंजूर झाला आणि 1934च्या ॲक्टनुसार 1 एप्रिल 1935ला RBIची स्थापना झालेली आहे. RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. चलन निर्मिती करणं हा सर्वोच्च महत्त्वाचा अधिकार हा रिझर्व्ह बँकेला दिलेला आहे. आपण बँक प्रणालीच्या रचनेत अनेक बँका बघितल्या, परंतु सगळ्या बँका चलनाची निर्मिती करत नाहीत. एकमेव असा अधिकार, एकाधिकार असं म्हणूया आपण, तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आहे. आणि चलन निर्मिती करणे, पतनियंत्रण म्हणते मी, पतनिर्मिती नाही. पतनिर्मिती करण्याचा अधिकार व्यापारी बँकांना आहे, पण पतनियंत्रण करण्याचा अधिकार हा फक्त रिझर्व्ह बँकेला आहे. याचबरोबरीने रिझर्व्ह बँक बँकांची बँक, सरकारची बँक, परकीय चलनाची संरक्षक अशी विविध कार्य करीत असते. भारतामध्ये जेवढ्या कागदी चलनांची निर्मिती होते ती सर्व चलन निर्माण करण्याचा अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आहे. 1 रुपया सोडून सर्व प्रकारची नाणी भारत सरकारकडून चलनामध्ये आणली जातात. बँकांची बँक कार्य करत असताना या संपूर्ण चलनावरती नियंत्रण ठेवण्याचं कार्यही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. दुसरा टप्पा आहे आपला व्यापारी बँकांचा. आता व्यापारी बँका, व्यापार हा शब्द त्याच्यात, व्यापाराला आवश्यक असणारा कर्ज पुरवठा करण्यासाठी म्हणून ज्या बँका स्थापन झालेल्या आहेत त्या म्हणजे व्यापारी बँका. आता नफा मिळवणे हाच या बँकांचा हेतू असतो आणि याच उद्देशाने या बँका स्थापन झालेल्या असतात. लोकांकडून बचत रूपाने जमा झालेली ठेव रूपाने गोळा करणे आणि गोळा केलेल्या ठेवीमधनं लोकांना गरजेनुसार अल्प, मध्यम, दीर्घ मुदतीचा कर्ज देण्याघेण्याचा व्यवसाय व्यापारी बँका करत असतात. आता व्यापारी बँकांच्या रचनेमध्ये सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका, खाजगी बँका, विदेशी बँका असे प्रकार पडतात. आता सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका म्हणजेच कोणत्या बँकांचा समावेश होतो? मग राष्ट्रीयकृत बँका म्हणजे नेमकं काय, हेही आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये भारतीय स्टेट बँक आणि तिच्या संलग्न बँका यांचा समावेश होतो आणि राष्ट्रीयकृत बँका यांचा समावेश होतो. खाजगी क्षेत्रातल्या बँकांचा समावेश आहे. त्याचबरोबर विदेशी बँका या दुसऱ्या भागात, म्हणजे असे 3 गट पडलेले आहेत. त्यापैकी सार्वजनिक क्षेत्रातल्या ज्या बँका आहेत की ज्या बँकांची मालकी आणि व्यवस्थापन हे सरकारकडून पाहिलं जातं त्या बँकांना सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका असं म्हटलं जातं. आता भारतातील बँकिंग क्षेत्रामध्ये साधारणतः 1969 साली 14 मोठ्या व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं आपल्याला दिसून येतं. आता या 14 मोठ्या व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण, त्यांच्या ठेवी किती होत्या हे आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघणार आहोत. परंतु त्याचबरोबरीने आणखी 6 व्यापारी बँकांचंही राष्ट्रीयकरण 1980 साली करण्यात आलेलं आहे. त्यानंतर एक स्टेट बँक आणि तिच्या संलग्न बँका या सगळ्यांचा समावेश सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये होतो. 1991 ह्या आर्थिक धोरण किंवा जी आर्थिक म्हणतात विकासासाठी आर्थिक धोरणाचा जो स्वीकार केला गेला तो हा कालावधी आहे. आणि यासाठी राष्ट्रीयकृत बँकांचं भागभांडवल खाजगी गुंतवणूकदारांनाही खुलं करण्यात आलेलं होतं आणि या बँका राष्ट्रीयकृत बँका न राहता सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका समजल्या जातात. आता 1969 साली 19 जुलै 1969 साली 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी असलेल्या 14 व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं. आणि 15 एप्रिल 1980 साली ज्या बँकांचं भांडवल 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त होतं त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. स्टेट बँक आणि तिच्या संलग्न बँका आणि म्हणजेच राष्ट्रीयकृत बँका हा सगळा सार्वजनिक क्षेत्रातला गट समजण्यात येतो. आता स्टेट बँक आणि तिचा म्हणजे
साधारणतः ही संस्थानं होती, म्हणजे पतियाळा, त्रावणकोर, इंदोर, म्हैसूर, त्याचबरोबर बिकानेर, जयपूर, अशा हैदराबाद या ठिकाणी वेगवेगळ्या संस्थानं आणि त्या संस्थानांनी नरेश जे होते त्यांनी बँका काढलेल्या होत्या. त्या सगळ्या बँका यानंतर स्टेट बँकेशी संलग्न करण्यात आल्या आणि त्या स्टेट बँकेशी संलग्न झाल्या म्हणून स्टेट बँक ऑफ जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ इंदोर, स्टेट बँक ऑफ पतियाळा अशी नावं स्टेट बँकेसह जोडली गेलेली आहेत. आता भारतीय स्टेट बँक, आता तुम्ही FYला अभ्यास केलेला आहे की 3 इलाखा बँकांची स्थापना झालेली होती, बरोबर आहे. बँक ऑफ बेंगॉल, बँक ऑफ मद्रास आणि बँक ऑफ बॉम्बे या 3 इलाखा बँका स्थापन झालेल्या होत्या आणि साधारणतः 18वं शतक होतं. 1840 ते 1847 हा कालखंड या बँकांच्या स्थापनेचा आहे. या 3ही इलाखा बँकांचं एकत्रीकरण केलं गेलं आणि एकत्रीकरण करून या ठिकाणी इम्पिरियल बँकेची निर्मिती करण्यात आली. 1920 साली इम्पिरियल बँकेची निर्मिती केली गेली आणि ही इम्पिरियल बँक ही प्रामुख्याने हिच्यावरती युरोपीय लोकांचं वर्चस्व होतं. युरोपीय लोकांनी भागभांडवल गुंतवलेलं होतं. युरोपियांचं वर्चस्व, युरोपियांचं भांडवल, त्याचबरोबर युरोपीय लोकांना सगळ्या सवलती दिल्या जात होत्या आणि तिथले काम करणारे कर्मचारी पण युरोपीय होते आणि म्हणून इम्पिरियल बँकेचं देशाच्या मध्यवर्ती बँकेत रूपांतर न करता ती एक व्यापारी बँक तशीच राहू द्यावी आणि देशासाठी मध्यवर्ती बँक म्हणून दुसरी बँक स्थापन करावी म्हणून RBIची स्थापना केली. अशा या इम्पिरियल बँकेचं एका मोठ्या व्यापारी बँकेमध्ये बदल करण्यात यावा किंवा रूपांतर करण्यात यावं, राष्ट्रीयकरण करण्यात यावं म्हणून 1955 साली या इम्पिरियल बँकेचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रूपांतर करण्यात आलं. सध्याच्या काळात स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी व्यापारी बँक आहे आणि ज्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेची शाखा नाही त्या ठिकाणी ती रिझर्व्ह बँकेची प्रतिनिधी म्हणून कार्य करताना आपल्याला आढळते. अशी ही तुमच्या आमच्या आवडीची ही स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. आता 1 एप्रिल 2017 रोजी ज्या संलग्न सगळ्या बँका होत्या त्या भारतीय स्टेट बँकेशी विलिनीकृत केल्या गेलेल्या आहेत. आता खाजगी क्षेत्रातल्या बँका म्हणजे नेमकं काय की देशातील 14 व्यापारी बँकांचं जे राष्ट्रीयकरण केलं गेलं, त्या राष्ट्रीयकरण गेल्यानंतर ज्या उर्वरित बँका होत्या त्या छोट्या बँका या खाजगी क्षेत्रात राहिल्या, त्यांना खाजगी क्षेत्रातील बँका असं म्हणलं जातं आणि म्हणजे ज्या बँका सार्वजनिक क्षेत्रात नाहीत त्यांना खाजगी बँका असं म्हटलं जातं. या खाजगी बँकांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे आणि ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा या बँका देत आहेत. विद्यार्थ्यांनो, कोरोनाचा कालावधी आहे, परीक्षा पद्धत बदललेली आहे, लेक्चर पद्धत बदललेली आहे. आपण वर्गात भेटत होतो, आता ऑनलाईन पद्धतीने भेटत आहोत. मग परीक्षा पद्धती बदलली, MCQ आहेत. मग नेमकी परीक्षा कशी होणार आहे हेही तुम्हाला कळलं पाहिजे. यासाठी आज मी तुम्हाला या लेक्चरमध्ये की पुणे विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये नेमके कसे प्रकारचे MCQ असू शकतात. फॉर एक्झाम्पल बघा, आता भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना टिंबटिंब साली झाली. त्याला 4 पर्याय दिलेत. पुणे विद्यापीठ पण तुम्हाला 4च पर्याय देणार. 1935, 1955, 1945, 1965. राईट आन्सर काय आहे? योग्य पर्याय 1935. म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935 साली झाली. आता दुसरं आहे काय, भारतात सर्व प्रकारच्या नोटा छापण्याचा एकमेव अधिकार टिंबटिंब बँकेला देण्यात येतो. सोपं असतं पण आपल्याला सोपं समजायला पण पाहिजे. RBI, SBI, IDBI, ICICI सगळ्या बँकांची नाव आहेत, परंतु निर्माण करण्याचा हक्क कोणाला आहे? फक्त एकमेव रिझर्व्ह बँकेला. म्हणजे उत्तर काय आहे की भारतात सर्व प्रकारच्या नोटा छापण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला MCQ येऊ शकतात. आता आपल्याला भारतीय बँक प्रणालीच्या रचनेमधील सहकारी बँकांची रचना आपण अभ्यासणार आहोत. सहकारी बँकांची भारतामधली रचना त्रिस्तरीय म्हणजे
त्रिस्तरीयचा अर्थ 3 टायर सिस्टम, म्हणजेच 3 पातळ्यांवर. मग प्राथमिक स्तरावर म्हणजे खेडेगाव पातळीवर कोणती आहे? प्राथमिक सहकारी पतसंस्था. जिल्ह्याच्या पातळीवर जिल्हा मध्यवर्ती बँक. राज्याच्या पातळीवर राज्य सहकारी बँक. अशा त्रिस्तरीय या संस्था स्थापन झाल्यात, म्हणून 3 टायर सिस्टम ऑफ कोऑपरेटिव्ह बँक इन इंडिया असं म्हटलं जातं. 1904च्या सहकार कायद्यानुसार सावकार आणि सराफी पेढ्यांच्या जाचामधून सुटका करण्यासाठी प्रामुख्याने ही बँका या सहकारी बँक प्रणालीची रचना करण्यात आलेली आहे, हे लक्षात घ्या. आणि सहकारी तत्वावर या बँका स्थापन झालेल्या आहेत. सहकाराचं तत्व काय आहे? एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, अशा पद्धतीने या बँका स्थापन झालेल्या आहेत आणि एकमेकांना मदत केली जाते. साधारणतः शेती क्षेत्रातील आधारित उद्योगांना, शेतकऱ्यांना, अल्पभूधारक, शेतमजूर, गाव कारागीर या सगळ्यांना या सहकारी बँकांच्या मदतीने अर्थपुरवठा केला जातो आणि सावकाराच्या जाचातनं त्यांची सुटका केली जाते. म्हणजे सहकार हा बाह्य देशातनं आलेला असला तरी तो भारतामध्ये खूप चांगल्या पद्धतीने फोफावलेला आहे. आता अल्प, मध्यम, दीर्घ मुदतीच्या कर्ज पुरवठ्याची आवश्यक असणारी गरज ही सहकारी बँकांमार्फत पूर्ण होत असते. शेतीला सगळ्या प्रकारच्या कर्ज पुरवठ्याची गरज असते आणि सहकारी संस्था ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर अल्प, मध्यम मुदतीच्या कर्जाची गरज पूर्ण करतात. शेतकऱ्यांना हवा असणारा कर्ज पुरवठा या बँकांकडून केला जातो आणि सावकारांच्या जाचातनं सुटका केली जाते, कारण सावकाराचा व्याजाचा दर जास्त असतो. असं म्हटलं जातं की वडिलांनी किंवा आजोबांनी काढलेलं कर्ज त्याचा नातू फेडत असतो, म्हणजे सावकाराच्या चक्रवाढ व्याजामध्येच तो गुंतलेला असतो, तो कधीच त्याच्यातनं बाहेर पडत नाही. आणि ही सुटका होण्यासाठी म्हणून सहकारी बँकांची स्थापना झालेली आहे. प्राथमिक कृषी पतसंस्था खेडेगाव पातळीवर कार्य करतात. प्रत्येक गावामध्ये, खेडेगावामध्ये एक प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था सोसायटी असते. शेती आणि कुटीर उद्योग आणि शेतीवर आधारित असणाऱ्या उद्योगांना कर्ज पुरवठा या ठिकाणी केला जात असतो. आता जिल्हा स्तरावरती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असते. या बँका जिल्ह्याच्या पातळीवर कार्य करतात. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक कृषी पतसंस्था असतील त्या मध्यवर्ती सहकारी बँकांच्या सभासद असतात. जिल्हा मध्यवर्ती बँक इतर व्यक्तींना सभासद होण्यास परवानगी देतात. या बँका प्राथमिक कृषी पतसंस्थांना, सहकारी सोसायट्यांना पुनर्वित्त पुरवठा करतात, त्यांच्यावर देखरेख करतात, नियंत्रण ठेवतात, मार्गदर्शन करतात. ही कार्य जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक करते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला संतुलन केंद्र असंही म्हणलं जातं, कारण का ती प्राथमिक सहकारी संस्था आणि राज्य सहकारी बँका यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा या ठिकाणी असते. आता पुन्हा सांगते मी की ह्याच्यावर MCQ कसं येऊ शकतं. तर डॅश डॅश संस्था खेडेगाव पातळीवर कार्य करतात. तुमच्यासमोर PPTमध्ये आहे. खेडेगाव पुन्हा 4 ऑब्जेक्ट दिलेले आहेत तुम्हाला पर्याय. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक, प्राथमिक कृषी पतसंस्था, शिखर बँक, खाजगी बँक. मग या ठिकाणी कोणत्या आहेत? प्राथमिक कृषी पतसंस्था हे योग्य उत्तर आहे. आणखीन पुढचा आहे आपला भाग नाबार्ड. नाबार्डचं नाबार्ड नाव NABARD. मग हे कशाचं रूप आहे? याचा लॉंग फॉर्म काय आहे? नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. यालाच काय म्हटलं जातं? मराठीमध्ये राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक. परीक्षेमध्ये तुम्हाला येऊ शकतं याचा लॉंग फॉर्म काय आहे म्हणून. आणि 1 जुलै 1982 रोजी नाबार्डची स्थापना करण्यात आलेली आहे. शेतीला कर्ज पुरवठा करण्यासाठी म्हणून नाबार्डची स्थापना केलेली आहे. ग्रामीण विकासाची व्याप्ती वाढल्यामुळं ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी, ग्रामीण क्षेत्रातील शेतीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कृषी वित्त पुरवठ्याची सोय उपलब्ध व्हावी म्हणून राष्ट्रीय कृषी नाबार्डची स्थापना करण्यात आलेली आहे. ग्रामीण विकास बँक म्हणून हिला काय म्हणलं जातं? राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्ड ही स्थापना करून शेतीचा आवश्यक तो कर्ज पुरवठा उपलब्ध करून दिला जातो. म्हणजेच राज्य सहकारी बँका, व्यापारी बँका, ग्रामीण विकास बँकांमार्फत अल्प, मध्यम, दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करून ग्रामीण कारागीर व व्यावसायिकांना कर्ज दिलं जातं.
आता पुढचा टप्पा आहे तो म्हणजे विकास बँका. जसं आपण भारताच्या वित्त प्रणालीमध्ये किंवा भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये उद्योग धंदे व्यापार शेती बघितला तर मोठे उद्योगधंदे आहेत. या उद्योगांना देखील दीर्घकालीन कर्जपुरवठ्याची गरज असते. ही कर्जपुरवठ्याची गरज पूर्ण व्हावी म्हणून या ठिकाणी विकास बँका स्थापन झालेल्या आहेत. विकास बँका या प्रामुख्याने अशा संस्था की ज्या संस्था औद्योगिक क्षेत्र कृषी क्षेत्र आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रात वाढीच्या आणि विकासाच्या कार्यात गुंतलेल्या असतात त्यांना विकास बँका म्हणतात. व्यापार आणि सहकारी बँका व्यापार उद्योग शेती क्षेत्रात फक्त अल्प मध्यम दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा, परंतु व्यापारी बँका या दीर्घ मुदतीच्या जी गरज असते ती पूर्ण करण्यासाठी भागवण्यासाठी म्हणून विकास बँकांची स्थापना करण्यात आली आहे. मग अशा विकास बँका कोणकोणत्या आहेत? IDBI आहे, IFC आहे, ICICI आहे, UTI आहे, SFCs आहे, SIDC आहे. या विकास बँका प्रामुख्याने उद्योगधंद्यांना आवश्यक असणारा दीर्घकालीन कर्जपुरवठा करतात. विकास बँका उद्योग संस्थांना दिला जाणारा कर्जपुरवठा भाग आणि कर्जरोख्यांची हमी उद्योगांचं प्रवर्तन करणे तंत्रज्ञान आर्थिक विकासासंबंधी पाहणी करणे गुंतवणूक संशोधन तंत्रज्ञान व्यवस्थापकीय व प्रशासकीय सल्ला देणे अशी विविध कार्य या विकास बँका करतात. विद्यार्थी मित्रांनो, मग ह्याच्यावरही कसा प्रकारचे MCQ येऊ शकतो? आपण नाबार्ड अभ्यासला. मग नाबार्डची स्थापना किती साली झाली? तर या ठिकाणी 4 पर्याय आहेत. 1982 1935 1945 1980. राईट आन्सर काय आहे? तर 1982 साली नाबार्डची स्थापना झाली. म्हणजे तुम्हाला MCQचे मार्क मिळू शकतात. आणखीन आहे नॉलेज चेकमध्ये ज्या संस्था औद्योगिक क्षेत्र कृषी क्षेत्र इतर महत्त्वाच्या क्षेत्राच्या वाढीचा आणि विकासाच्या कार्यात गुंतलेल्या असतात अशा संस्था म्हणजे टिंबटिंब होय. यालाही 4 पर्याय किंवा 3 पर्याय मी समोर दिलेले आहेत. कोणत्या आहेत या बँका? म्हणजेच विकास बँका हे त्याचं अचूक उत्तर आहे. आता या ठिकाणी असेसमेंट ऑफ द लेक्चर सेशनमध्ये भारतीय बँक प्रणालीच्या मध्ये टिंबटिंब बँकेचे नियंत्रण असते. कोणती बँक आहे? RBI SBI IDBI UTI. भारतीय बँक प्रणालीवर RBIचं नियंत्रण असते हे अचूक उत्तर आहे. आता पुढचा आणखीन MCQ आहे. भारतासह 6 बँकांचे राष्ट्रीयकरण टिंबटिंब साली झाले. आता भारतात साधारणतः 2 वेळेला राष्ट्रीयकरण झालेले आहे. 69 साली आणि 1980. 69 साली 14 बँकांचं झालं. राहिलं कुठलं? मग 6. ते कधी झालेलं आहे? 1980. अचूक उत्तर कोणतं आहे? 1980. अशा पद्धतीने आपण हा व्याख्यान आणि घेतलेला आहे आणि भारतीय बँक प्रणालीची रचना बँक प्रणालीच्या रचनेत असणाऱ्या विविध संस्थांचा अभ्यास स्पष्टीकरणासह घेतला आहे. MCQ कसे येऊ शकतील त्याचंही तुम्हाला मी या स्लाईडमधनं दाखवलेलं आहे. त्याची अचूक उत्तरं सांगितलेली आहेत. म्हणजे आजच्या व्याख्यानामध्ये आपण रिझर्व्ह बँक स्टेट बँक सार्वजनिक क्षेत्रातील बँका खाजगी बँका विकास संस्था अशा विविध घटकांचा अभ्यास केलेला आहे. आणि पुढच्या व्याख्यानामध्ये आपण मध्यवर्ती बँक म्हणजे सेंट्रल बँक म्हणजेच कोणती? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याचा अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत मी आपला निरोप घेते आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आपण भेटणार आहोत. भारताची मध्यवर्ती बँक म्हणजेच कोणती बँक? सेंट्रल बँक. आणि सेंट्रल बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आणि त्यावेळेला आपण भेटणार आहोत नवीन व्याख्यानात नवीन विषय घेऊन. तोपर्यंत मी थांबते. चला बाय.